मी स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. ओके, तर काल आपण बघितलं की पायथॉन काय आहे, पायथॉन इन्स्टॉल कशी करायची. तर तुम्ही सगळ्यांनी पायथॉन इन्स्टॉल केलीच असेल आता तुमच्या लॅपटॉपमध्ये, किंवा तुम्ही मोबाईलवरती पण ट्राय केलं असेल. काल आपण जे वेबसाईट बघितलं ते ऑनलाईन पायथॉन मोबाईलवरती कशी रन करायची ते तुम्ही बघितलं असेल. तर आज आपण काय करूया, जे काल लेक्चर नसेल त्यांसाठी आपण एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू देऊयात एकदा, की पायथॉन काय आहे, व्हॉट इज पायथॉन. तर पायथन ही एक हाय लेवल इंटरप्रिटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हाय लेवल म्हणजे जी लँग्वेज आपल्याला रीड करता येते, जस्ट लाईक अ इंग्लिश लँग्वेज आपल्याला डिबग करता येते, त्या लँग्वेजला म्हणायचं हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. अँड दुसरी असते लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जी हार्डवेअरवरती इम्प्लिमेंट केली जाते त्याला म्हणतात लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जर इथे कोणी इंजिनिअरिंगला असेल तर त्यांना प्रोसेसर आर्किटेक्चर किंवा बीसीएला एमसीएला जर असेल तो सब्जेक्ट प्रोसेसर आर्किटेक्चर, त्यामध्ये एम्बेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज असते. माहिती आहे एम्बेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज? मित्रांनो, ज्या वेळेसला आपण कम्युनिकेशन करतो त्यावेळेसला टू वे कम्युनिकेशन झालं ना, तर आपला सेशन हा इंटरॅक्टिव्ह होत असतो. त्यामुळे तुम्ही बोला, तुम्हाला इथे बोलण्याचं एक प्लॅटफॉर्म पण मिळू शकतो. ज्या वेळेसला तुम्ही आय टी इंडस्ट्रीमध्ये जाता त्यावेळेसला तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागतं. त्यावेळेसला तुम्हाला तुमच्या क्लायंटला भरपूर गोष्टी एक्सप्लेनेशन करावं लागतात, एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. त्यामुळे तुम्हाला बोलणं हा आलं पाहिजे. तुम्ही कुठेही असो, तुम्ही बोललं की टू वे कम्युनिकेशन, ज्यावेळेस तुम्हाला डाऊट असतील, तुम्हाला काही एखाद्या प्रोग्राममध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते बोलण्याने रिझॉल्व्ह होऊ शकतात. तुम्ही विचारलं तर ते जिथे तुम्हाला 1 तास लागणार, 2 तास लागणार, त्या ठिकाणी तुम्ही तो 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये तो रिझॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही कम्युनिकेशन ठेवा. जे काही डाऊट असेल ते इमिजिएटली विचारा. जिथे तुम्हाला टाइम जाईल, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला जर काही गोष्टी माहिती आहेत, तुम्ही त्याला विचारलं तर तो इमिजिएटली तुम्हाला सजेस्ट करेल. पण तुम्ही स्वतः जर ट्राय करणार असेल, स्वतः बघणार असेल, तर तिथं डेफिनेटली तुम्हाला टाइम लागणार आहे. त्यामुळे मी सांगतो, सजेस्ट करतोय की तुम्ही विचारा काही क्वेश्चन असेल तर, किंवा बोला ऍटलिस्ट येस नो काय आहे. ऍटलिस्ट तुम्हाला एक बोलण्याचं एक इथं प्लॅटफॉर्म पण आहे आणि तुम्हाला एक सराव पण होऊन जाईल. ओके. तर हे बघत होतं की पायथॉन काय. पायथॉन ही हाय लेवल इंटरप्रिटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती डेव्हलप केली. तर पायथॉनचा फाउंडर आहे गुडो ऑन तर यांनी ही पायथॉन तयार केली 1980 मध्ये. तर ती पायथॉन त्याने 1980 मध्ये तयार केली. पण त्या पायथॉन आपल्याला यूज करण्यासाठी त्यांनी पब्लिकली अवेलेबल केली, तर ती केली 1991 मध्ये. 1991 मध्ये त्याने आपल्याला यूज करण्यासाठी ती पब्लिकली त्याला पब्लिश केलं. तर त्याने काही पायथॉनचे फीचर्स आहे. तर पायथॉनचे फीचर्स आहेत. फीचर्स कोणकोणते आहेत पायथॉनचे? पहिला फीचर्स आहे ती इझी आहे. पायथॉन ही प्रोग्रामिंग इझी आहे. म्हणजे आपण तो इझिली राईट करू शकतो किंवा रीड करू शकतो. त्याचा सिंटॅक्स एकदम इझी आहे. जसं की मी काल सांगितलं कालच्या लेक्चरमध्ये, की ती पायथन प्रोग्रामिंग हा 7th क्लासचा स्टुडंट असो, 10th क्लासचा असो, इव्हन नॉन टेक्निकल असो, टेक्निकल असो, कोणीही ती लँग्वेज म्हणजे प्रोग्रामिंग करू शकतो, प्रोग्राम राईट करू शकतो. त्यानंतर दुसरा आहे की डायनामिक टायपिंग. डायनामिक ती डायनामिक टाईपची लँग्वेज आहे. डायनामिक टाईपची म्हणजे काय? सपोज तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, तुम्हाला परत व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. ठीक आहे. ही आहे डायनामिक टाईप. जसं की तुम्ही जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करता, जसं तुम्हाला जावा येत असेल त्यावेळेसला तुम्ही जावामध्ये करत असाल इंट ए इक्वल टू 10 असा करता, व्हेरिएबल डिक्लेअर करता. पण पायथॉन मध्ये तसं नाही. पायथॉन मध्ये फक्त आपल्याला ए इक्वल टू 10 त्याला डेटा टाईप द्यायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली काय करतो, जेव्हा ते प्रोग्राम रन होत असतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिक त्याचा डेटा टाईप घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आणखी एक फीचर आहे, ती म्हणजे ओपन सोर्स. ही एक ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स मध्ये त्याला आपल्याला काही लायसन्सची गरज नाही, काहीच नाही. तो आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे. त्याची कम्युनिटीवरती ते आपल्याला फ्रीली आपण डाउनलोड करू शकतो, किंवा त्याच्या भरपूर ज्या काही लायब्ररी ते यूज करून आपण डेव्हलपमेंट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आहे हाय लेवल प्रोग्राम, आपण तर डिस्कशन केलं हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज तर आहेच. त्यानंतर आपल्याला भरपूर अशा लायब्ररी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये, मोर लायब्ररीज. ठीक आहे. जसं की आपल्याला माहित असेल की
डिजँगो, फ्लास्क, टिंकर यासाठी भरपूर लायब्ररी आहे पायथॉनमध्ये आहे, जसं NumPy, SciPy हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर येतं की हे पायथॉनचं नेम का पडलं? का नेम पडलं पायथॉनचं? व्हाय द नेम पायथॉन? तर हा एक टीव्ही शो होता. त्या टीव्ही शोचं नाव होतं मॉन्टी पायथन फ्लाइंग सर्कस. तो 1970 या वर्षी भरपूर एकदम पॉप्युलर होता. त्यावेळेसला जो पायथन डेव्हलपर आहे ग्युडो अँडरसन त्याने ते स्क्रिप्ट रीड केली आणि ती स्क्रिप्ट ज्या वेळेसला रीड केली त्यावेळेसला त्याला नाव सुचलं की आपण आपल्या प्रोग्रामिंगला पायथन नाव द्यावं. आता कोणी म्हणेल की पायथन म्हणजे काय सापाचं नाव आहे का? तर सापाचं नाव नाही ते. पायथन हे नाव पडलं त्या स्क्रिप्टवरून. मॉन्टी पायथन फ्लाइंग सर्कसची जी स्क्रिप्ट होती त्यावरून तिचं नाव पडलं पायथन. तर आपण पायथन बघितलं, फीचर बघितलं, पायथनचे व्हर्जन बघितले काल. पायथॉन व्हर्जन सध्या करंट व्हर्जन किती आहे सांगा? कोणाला माहिती आहे का? आपण काल डाउनलोड केले करंट व्हर्जन काय आहे ते? ओके, फक्त एकालाच माहिती आहे करंट व्हर्जन काय? 3.14. 3.14. काल आपण डाउनलोड केले 3.14. सध्याचं करंट व्हर्जन आहे 3.14. म्हणजे पायथन हे 1.0 पासून आता करंट व्हर्जन आहे 3.0 आणि पायथन 1.0 हे जानेवारीमध्ये 1994 मध्ये रिलीज झालं होतं. हे गुडोहन रसमने 1994 मध्ये त्याला रिलीज केलं पायथॉन 1.0 ला. ठीक आहे. त्यानंतर पायथन 2.0. पायथन 2.0 हे ऑक्टोबर 2000 ला त्याने रिलीज केलं. त्यामध्ये मग तुमचे डेटा टाइप्स क्लासेस असेल, टाइप्स असेल, ऑब्जेक्ट असेल, इम्पोर्ट वगैरे हे सगळं त्याने 2.0 मध्ये आणलं. आणि पायथन 3 पायथन 3.0 कधी रिलीज केलं काही आयडिया आहे कोणाला? तर पायथन 3.0 हे डिसेंबर 2008 ला त्याने रिलीज केलं. तर मग त्याच्यात भरपूर कम्पॅटेबिलिटी दिली, त्यामुळे भरपूर त्याने त्याला फीचर्स दिले पायथॉन 3 मध्ये. जसं की असिंक्रोनस इनपुट आउटपुट असेल, पॅकेजेस असतील, डेलिगेशन असतील, त्यानंतर जे पायथॉनचे सपोर्ट करतात वेगवेगळ्या लायब्ररीला त्याच्यामध्ये त्याने भरपूर लायब्ररीज इन्क्लूड केल्यात. तर हे झालं पायथॉन 3.0. आता तुम्ही म्हणत आहात की पायथॉन शिकायसाठी काही गरज आहे का पहिल्याची? पहिले तुम्हाला स्किल लागेल का काही? प्री रिक्विजिस्ट काय काय आहेत पायथॉनच्या? तर पायथॉनच्या प्री रिक्विजिस्ट प्री रिक्विजिट्स आहे की तुम्हाला ऍटलिस्ट बेसिक अंडरस्टँडिंग कम्प्युटरची तर असतेच. तुम्ही आता CS, IT, BCS, BSc इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग तर आहेच कम्प्युटरची किंवा कम्प्युटरला फॅमिलियर आहे तुम्ही कम्प्युटरचं कसं एक्झिक्युशन होत आहे प्रोग्रामिंगचं किंवा तुम्हाला बेसिक मॅथमॅटिकल येत आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे किंवा तुम्हाला ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी माहित आहे. बरोबर? तर आता आपण बघूयात पायथन कोडिंग. काल आपण बघितलं की पायथन इन्स्टॉल कशी करायची. तर पायथन काल आपण डाउनलोड केली. पायथन python.org या वेबसाईटवरून पायथन डाउनलोड केली. पायथॉनचा काल आपण कन्सोलवरती प्रोग्राम बघितला. त्याचबरोबर IDE वरती पण प्रोग्राम बघितला. ठीक आहे. तर आज आपण बघूयात की पायथन मधील नेमिंग कन्व्हर्शन. आता मला एक सांगा की आयडेंटिफायर म्हणजे काय? जर तुम्ही कोणी CSIT चे असेल तर सांगा बरं आयडेंटिफायर म्हणजे काय? काय आयडेंटिफायर? तर आयडेंटिफायर म्हणजे काय की एक तो नेम आहे. तुम्ही जर क्लासचं नेम, पॅकेजचं नेम, व्हेरिएबलचं नेम, मॉड्यूलचं नेम, फंक्शनचं नेम, मेथडचं नेम काही जरी ठेवलं तरी काय असतं ते आयडेंटिफायर असतं. म्हणजे काय म्हणायचं आपण की नेम ऑफ द व्हेरिएबल टू आयडेंटिफाय. ओके. म्हणजे तुम्ही कोणताही नेमचं कशाचंही नेम आपलं आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण त्याला आयडेंटिफायर म्हणतो. येस, करेक्ट. नेम ऑफ द व्हेरिएबल फंक्शन दॅट मीन्स आयडेंटिफायर. येस, करेक्ट तुषार. तर ते आयडेंटिफायर काही रूल्स असतात. आयडेंटिफायर मेन्शन करायचे काही रूल्स असतात. रूल्स ऑफ आयडेंटिफायर. रूल्स ऑफ आयडेंटिफायर. तर आयडेंटिफायर हे एक तर लोअर केसमध्ये असतात किंवा अप्पर केसमध्ये असतात. आयडेंटिफायर्स
हे आयडेंटिफायर मध्ये तुम्ही 0 to 9 एनी डिजिटचा आयडेंटिफायर तयार करू शकता किंवा व्हेरिएबल म्हणू शकता त्याला. तुम्ही अंडरस्कोरनी पण तो तयार करू शकता. फक्त त्याच्यामध्ये डॉलर स्पेसेस वगैरे हे अलाउड केलं जात नाही. तर आपण कोड बघूयात. मी आयडियली ओपन करतो. ठीक आहे. आता मी कोड लिहितो आयडेंटिफायर एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला दाखवतो त्याचे रूल्स आणि आयडेंटिफायरचे रूल्स काय काय आहेत. कसं डिफाईन करता आयडेंटिफायर. जर आयडेंटिफायर रॉंग डिफाईन केला तर काय एरर येतात. सपोज आता एम्प्लॉय आय डी इक्वल टू 11 प्रिंट एम्प्लॉय आय डी. काय आउटपुट येईल याचं. याचं आउटपुट येईल 11 कारण हे करेक्ट आहे. कारण आपण अंडरस्कोर पण इन बिटवीन घेऊ शकतो आणि लोअर केस अप्पर केस लेटर मध्ये पण आपण आयडेंटिफायर डिक्लेअर करू आयडेंटिफायर किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. आलं. त्यानंतर आपण घेतो डॉलर. आपण डॉलर घेऊयात आणि 23 काय येईल आता. आउटपुट 23 येईल की एरर येईल. सांगा बरं चॅट मध्ये. एरर करेक्ट. एरर येईल कारण डॉलरने आपण आयडेंटिफायर क्रिएट करू शकत नाही, व्हेरिएबल क्रिएट करू शकत नाही. करेक्ट. त्यानंतर तिसरा आहे, दुसरा रूल आहे की व्हेरिएबल नेम हे सिम्बॉलने स्टार्ट होत नाही. तिसरा आहे की व्हेरिएबल नेम तुम्ही व्हेरिएबल नेम मध्ये डिजिट घेऊ शकता. तर आता एक व्हेरिएबल घेऊ M12. आता काय येईल आउटपुट. एरर येईल का आउटपुट येईल. करेक्ट 5. ओनली निकिता आणि तुषारच रिस्पॉन्स देतात, बाकी मेंबर रिस्पॉन्स देत नाही. समजत नसेल तर सांगा मित्रांनो. ठीक. ठीक आहे करेक्ट आलंय. आउटपुट काय आलं 5. त्यानंतर पायथन ही एक केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय. सपोज मी ए व्हेरिएबल डिक्लेअर केला 10, बी डिक्लेअर केला 20 आणि मी प्रिंट करतोय ए प्लस बी. आउटपुट काय येईल 30 येईल की एरर येईल. एरर. काय एरर येईल कारण हे पायथन ही केस सेन्सिटिव्ह आहे. कारण ए हा ए डिफरंट आहे आणि हा ए डिफरंट आहे. कारण ए हा डिफाईन केलेला नाही आपण. याच्यामध्ये जे प्रिंट मध्ये ए आणि बी घेतलेत हे डिफाईनच केलेलं नाही. त्यामुळं काय म्हणाल बघा. नेम ए इज नॉट डिफाईन्ड. डिड यू मीन स्मॉल ए. म्हणजे ए हा तुम्ही डिफाईन केला नाही. तुम्हाला असं म्हणायचं का स्मॉल ए आहे असं ते सांगतंय. त्याच्यामुळे हे केस सेन्सिटिव्ह आहेत. जर तुम्ही लोअर केस लेटर डिफाईन केलं तर त्याला प्रिंट करताना लोअर केसच लेटर घ्यायचं. जसं तुम्ही डिफाईन करा तसंच त्याला तुम्ही यूज करायचं. त्यानंतर आहे की तुम्ही कीवर्ड यूज करू शकत नाही. आता तुम्ही कीवर्ड कोणकोणते आहे सांगा बरं मला. कीवर्ड कोणकोणते आहेत पायथॉन मध्ये. कीवर्ड माहित नाही पायथॉन मध्ये कोणकोणते आहेत. कीवर्ड आहेत बरोबर प्रिंट, इफ, एल्स, फॉल्स, नन, ट्रू हे आहेत कीवर्ड. किंवा मी तुम्हाला दाखवतो. इम्पोर्ट कीवर्ड ही एक आपल्याकडे एक लायब्ररी आहे बघा. इम्पोर्ट कीवर्ड प्रिंट कीवर्ड डॉट कीवर्ड लिस्ट. बघा कीवर्ड डॉट कीवर्ड लिस्ट. बघा कीवर्ड आले फॉल्स, नन, ट्रू, अँड, ऍड्स, असर्ट हे आहे कीवर्ड. तर हे
हे कीवर्ड आहे पायथॉन मध्ये. आपण हे कीवर्ड यूज करू शकत नाही. जर कोणी म्हणला मी इफ इफ इक्वल टू 10 हे जर केलं, जर कोणी आलं आणि त्यांनी केलं इफ इफ इक्वल टू 10, बघा इनव्हॅलिड सिंटॅक्स, कारण तुम्ही कीवर्ड यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे आपला आयडेंटिफायर काय आयडेंटिफायरचा रूल काय आहे? तुम्ही तुम्ही डॉलर सिम्बॉल हे सिम्बॉल तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही कीवर्ड यूज करू शकत नाही. हे केस सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे जे डिक्लेअर केलं तेच यूज करायचं. हे आहेत याचे रूल्स. त्याच्यानंतर इंडेंटेशन. आता आपण बघूयात इंडेंटेशन. इंडेंटेशन म्हणजे काय? कोण सांगते इंडेंटेशन काय आहे? इंडेंटेशन काय यूज करतो इंडेंटेशन? तुम्ही जर जावा सी सी प्लस प्लस मध्ये ब्लॉक ऑफ कोड बघितला असेल, तुम्ही कर्ली ब्रॅकेटने तिथे तुम्ही ब्लॉक ऑफ कोड करता, तसं इथं आपले ह्या प्रोग्राम आपण इंडेंटेशनने करतो. म्हणजे काय म्हणतात आपण त्याला? त्याला आपण हे म्हणू शकतो की ग्रुप ऑफ स्टेटमेंट. काय म्हणू शकतो? ग्रुप ऑफ स्टेटमेंट. तर हे ग्रुप ऑफ स्टेटमेंट असतं. एक इंडेंटेशन म्हणजे किती स्पेस? एक इंडेंटेशन म्हणजे किती स्पेस? एक इंडेंटेशन म्हणजे 4 स्पेसेस. जर तुम्ही कोड राईट केला, जर कोड राईट केला तुम्ही, एक फाईल तयार करतो मी इथं, फाईल न्यू फाईल तयार केली. ठीक आहे, न्यू फाईल तयार केली, प्रिंट हेलो. बघा ज्यावेळेसला मी एंटर करतो त्यावेळेस एक्झॅक्ट ते त्याच्या सेकंड लाईनला आलं. त्याच्यानंतर मी केलं हाय. ठीक आहे, आता ह्या फाईलला सेव्ह करूयात. demo1.demo1. ठीक आहे, याचा आउटपुट काय येईल बघा, हॅलो हाय. म्हणजे हे प्रिंट वन बाय वन लाईन. पायथॉन मध्ये काय होतं की पायथॉनचं असं आहे की लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. प्रिंट हॅलो, प्रिंट हाय. आता मी काय करतो, याला एक टॅब देतो, इंडेंटेशन देतो. आता सांगा बरं आउटपुट काय येईल? हॅलो हाय टेक येईल की एरर येईल का हॅलो हाय येईल? येस करेक्ट, एरर. कारण का? त्याला आपण इंडेंटेशनचा एरर राहील, कारण त्याला आपण प्रिंट हे एका खाली एक पाहिजे, त्याच्यामुळे हे प्रिंट आपण पुढे त्याला स्पेस दिलं, एक इंडेंटेशन दिलं, त्याच्यामुळे तो एरर येईल. बघा एरर, बघा अनएक्सपेक्टेड इंडेंटेशन, त्याच्यामुळं ही एरर येईल. ओके, आता असं जर केलं प्रिंट प्रिंट प्रिंट, हे व्हॅलिड इंडेंटेशन आहे. आणि आता आपण एक प्रिंटला एक स्पेस दिलता, ते इनव्हॅलिड इंडेंटेशन आहे. तर तुम्ही ते इंडेंटेशन सगळ्यात पायथन शिकत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला फोकस करायचा आहे इंडेंटेशन वरती. इंडेंटेशन ही ज्यावेळेसला आपण 1000 2000 3000 लाईनीचा कोड लिहितो ना, त्यावेळेस इंडेंटेशन बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इंडेंटेशन वरती, जिथे इंडेंटेशन आहे आपण प्रत्येक लाईनला ज्यावेळेसला कोड लिहिणार त्यावेळेसला इंडेंटेशन वरती फोकस करायचा की आपण बरोबर इंडेंटेशन केलंय की नाही. ओके, आता त्यानंतर चला आपण बघूयात नेक्स्ट, व्हेरिएबल. नेक्स्ट काय बघूयात? व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे काय की तुम्ही काहीतरी व्हॅल्यू असाइन करता एखाद्या एखाद्या अल्फाबेटला, त्याला म्हणायचं व्हेरिएबल. जसं की आपल्या घरी बघा, आपण घरी एखादा बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये अनेक वस्तू ठेवतो बघा. म्हणजे असंच आपण ज्या व्हॅल्यू असतात ना त्या त्या बॉक्समध्ये ठेवायच्या, म्हणजे ज्या आपण त्या व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायच्यात.
त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे काय करतो आपण स्टोअर करतो. एका आपल्या मेमरी लोकेशन मध्ये त्या व्हॅल्यूला स्टोअर करतो सिस्टीम मध्ये. मग तो तुमचा डेटा काही असू शकतो. मग तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल, तुमच्या व्हॅल्यू असेल, इंटिजर असेल, काही असेल ते तुम्ही त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करता. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? कंटेनर. त्याला काय म्हणू शकतो? कंटेनर. आणि हे जे व्हेरिएबल आहे तुमच्या ते मेमरीमध्ये स्टोअर होत असतं. ज्या वेळेसला त्या मेमरी मधून जो व्हेरिएबल येतो जेव्हा आपण स्क्रीनवर येतो त्या स्क्रीनवर येताना तो त्याचा व्हेरिएबल त्याच्या मेमरीला पॉइंट करतो आणि तो बॅकएंडला तो त्याचा रेफरन्स देत असतो. रेफरन्स म्हणजे त्याचा ऍड्रेस देत असतो. ते आपल्याला तर माहित होत नाही. आपण नुसतं काय करतो? आपण त्याला इंग्लिशमध्ये कोड लिहितो, प्रिंट हॅलो वर्ल्ड. पण तो इंटरनली तो काय करतो? प्रत्येक व्हेरिएबल हा त्या मेमरी लोकेशनला पॉइंट करतो. आणि तिथून त्याच्या ऍड्रेस थ्रू आपल्याला ते एक्झॅक्टली व्हॅल्यू देतो. म्हणजे तो काय करतो? त्याचा ऍड्रेस असतो. ऍड्रेस बाईट मध्ये जातो आणि तो ऍड्रेस आपल्याला व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करून आपल्याला स्क्रीनवरती देतो. तर बॅकएंडला काय होतं, काय मेमरीमध्ये काय होतं, काय हे आपल्याला काहीच माहित नसतं. फक्त आपण आपला फोकस असतो फक्त व्हेरिएबल स्क्रीनवर दिसला पाहिजे. जी व्हॅल्यू आपण व्हेरिएबल मध्ये केली तर ती आपल्या स्क्रीनवर दिसली पाहिजे. त्याच्यामुळे व्हेरिएबल म्हणजे काय? कंटेनर. तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये? स्टोअर द डेटा. त्याचबरोबर काय करू शकता? ऍक्सेस द डेटा. किंवा त्याच्यावरती काय करू शकता? परफॉर्म एनी ऑपरेशन ऑन दॅट व्हेरिएबल ऑर डेटा. जे काही व्हेरिएबल तुम्ही काही ऑपरेशन करू शकता जसं की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन काही पण तुम्ही त्याच्यावर करू शकता. थोडक्यात व्हेरिएबल म्हणजे काय? हे एक नेम आहे. त्याला व्हॅल्यू आपण स्टोअर करतो, काही डेटा होल्ड करून ठेवतो आपल्याला फ्युचर यूज साठी. आणि ते म्हणजे काय? आपण आपल्या व्हेरिएबलला मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतो. म्हणजे मेमरीमध्ये त्याला जागा ठेवतो. जसं की तुम्ही भविष्यात बघणार लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल, लोकल फंक्शन, ग्लोबल हे सगळ्या गोष्टी आपण इन फ्युचर बघणार आहोत. तर आता आपण एक एक्झाम्पल बघूयात व्हेरिएबलचे. जसं की आता आयडी. आयडी काय झाला? माझा एक व्हेरिएबल झाला. आयडी 11 हा व्हेरिएबल झाला आणि मी प्रिंट करतो आयडी 11. ओके. आयडी हा 11 माझा आयडी हा व्हेरिएबल झाला. 11 ही माझी व्हॅल्यू झाली तर मी ती प्रिंट केली आयडी. आता त्या व्हेरिएबलला काही प्रॉपर्टीज असतात बघा. व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे, त्याचा स्कोप काय आहे, टाईप म्हणजे काय, तो व्हेरिएबल किती, त्याची साईज किती आहे, तो कोणत्या टाईपचा आहे, तो लिस्टचा आहे की टपलचा आहे की डिक्शनरीचा आहे का स्ट्रिंगचा आहे. हे झालं त्या व्हेरिएबलचा टाईप ह्या प्रॉपर्टीना. त्याला प्रॉपर्टीज असतात व्हेरिएबलला पण, जसं की टाईप, स्कोप, व्हॅल्यू, लोकेशन, लाईफ टाइम ह्या ज्या आहेत हे आपण बघणार आहोत. ओके. तर आपण पहिलं बघितलं की व्हेरिएबल क्रिएट कसा करायचा. व्हेरिएबल नावाचा आयडी इक्वल टू 10. 10 ही व्हॅल्यू झाली, आयडी हा व्हेरिएबल झाला. ठीक आहे. आता आपण सिंटॅक्स जर बघू, सिंटॅक्स बघायचं व्हेरिएबलचं. सिंटॅक्स ऑफ व्हेरिएबल. सिंटॅक्स ऑफ व्हेरिएबल काय? नेम ऑफ द व्हेरिएबल इक्वल टू व्हॅल्यू. एक्झाम्पल त्याचं कसं घेतलं होतं आपण? आयडी काय झाला? व्हेरिएबल. आणि त्याचं व्हॅल्यू झाली 11. बघितलं? हे घेतलं. जसं आणखी जर घेऊ, एज इक्वल टू 22. ओके. एज इक्वल टू 22. आता व्हेरिएबल काय? एज. म्हणजे आपण जी 22 हे त्या एखाद्या कॅन्डिडेटचं एज आहे तर 22 हे आपण त्या एज फील्डमध्ये टाकलं आणि फ्युचर प्रोग्रामिंगच्या किंवा फ्युचर इम्प्लिमेंटेशनसाठी ते एज हा कीवर्ड, एज हा व्हेरिएबल आपण इम्प्लिमेंट करू शकतो किंवा यूज करू शकतो. ठीक आहे. आता आपण एक मेसेज तयार करू. सिंपल सिंपल क्रिएट प्रिंट मेसेज तयार करू with beautiful message. Let age equal to 16. Print my age is sweet. आणि त्याला देऊ एज ए पास करू. काय आउटपुट येईल सांगा बरं?
करेक्ट. माय एज इज स्वीट 16. करेक्ट बघा. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक घेऊ. 10 इक्वल टू empid प्रिंट 10. काय आउटपुट येईल? किंवा याला स्ट्रिंग डिक्लेअर करू आपण. काय आउटपुट येईल? तर याचा आउटपुट येईल एरर. काय एरर येईल? कारण आपण रॉंग डायरेक्शनने व्हेरिएबल डिक्लेअर केला ना. करेक्ट. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर आपण बघत होतो की व्हेरिएबल. करेक्ट. लेट मी बॅक. तर व्हेरिएबल आपण कसं डिक्लेअर करतो, कसं क्रिएट करतो ते बघितलं. त्याच्यानंतर आपण बघूयात की मल्टिपल व्हॅल्यू आपण कसे असाइन करतो व्हेरिएबलला. ठीक आहे. किंवा सिंगल लाईन मध्ये आपण व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो. ए बी सी 10 30 10 30 40 प्रिंट ए कॉमा बी कॉमा सी. तर आता आउटपुट काय येईल आपलं? करेक्ट. कारण आपण एका लाईन मध्ये सुद्धा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. ओके. त्यानंतर आपण जर अनइक्वल आयटम दिले किंवा मग आता जर 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि आपण 2च व्हॅल्यू असाइन केल्या, तर आता काय आउटपुट येईल? एरर येईल. का? कारण आपण त्याला 3 व्हॅल्यू असाइन करतो आणि 3 व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि 2च व्हॅल्यू असाइन करतो. त्याला आपल्या काय येते? एरर येईल की नॉट इनफ व्हॅल्यू टू अनपॅक एक्सपेक्टेड 3 गॉट 2. त्याला किती 3 एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहेत पण त्याला 2च व्हॅल्यू भेटल्यात. त्याच्यामुळे त्याला एरर दिला जातोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया रिइनिशियलाइज व्हेरिएबल. रिइनिशियलाइज व्हेरिएबल म्हणजे आपण व्हेरिएबल कशी इनिशियलाइज करतो. सपोज आता a इक्वल टू 20 प्रिंट फर्स्ट असाइन व्हॅल्यू. फर्स्ट असाइन व्हॅल्यू ती a. फर्स्ट असाइन व्हॅल्यू a. आता a इक्वल टू 40. सेम व्हेरिएबलला काय करू आपण? दुसरी व्हॅल्यू असाइन करूयात आणि ती एक प्रिंट करूयात. प्रिंट सेकंड व्हॅल्यू. काय येईल आउटपुट? सांगा बरं. आउटपुट काय येईल? प्रिंट 40 येईल का प्रिंट 2040 येईल? तर आपला आउटपुट येईल 20 आणि 40. आता याचा टाईप काय आहे? आपण जर बघितलं की टाईप कोणता येईल सांगा बरं. आपण व्हॅल्यू रिइनिशियलाइज केली, त्याच्यात इनबिल्ट फंक्शन आहे आपल्याकडे. कोणतं फंक्शन इनबिल्ट आपल्याकडे पायथन मध्ये? टाईप नावाचं. आपण कोणता टाईप आहे व्हेरिएबलचा ते पाहण्यासाठी आपण इनबिल्ट फंक्शन यूज करतो, ते म्हणजे टाईप. ओके. तर टाईप कोणता येईल याचा?
इंट टाईप येईल. करेक्ट. टाईप याचा येईल इंट. बघा क्लास इंट, इंट टाईप आला. कारण हे पायथॉन मध्ये इनबिल्ट फंक्शन आहे. जसं की आपण एखाद्या प्रोग्राममध्ये व्हॅरिएबल डिफाईन करतो किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये आपण स्ट्रिंग, फ्लोट असं व्हॅल्यू जेव्हा आपण डिफाईन करतो आणि त्यावेळेसला आपल्याला टाईप चेक करण्याची गरज असते. जेव्हा कन्व्हर्जन करावं लागतं त्यावेळेसला आपल्याला टाईप माहित असतं. मग आपण ह्या टाईप या इनबिल्ट फंक्शनने आपण चेक करू शकतो ते स्ट्रिंग आहे का काय आहे का ते आपण चेक करू शकतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात की डेटा टाईप. ठीक आहे. डेटा टाईप बघूयात. आता डेटा टाईप म्हणजे काय? जे प्रोसेस करतात आपल्या डेटावरती त्याला म्हणतात डेटा टाईप. त्याच्यात तुमचा डिफरंट टाईपचे डेटा टाईप असू शकतात जसं फ्लोट, इंटिजर, बुलियन, स्ट्रिंग. कोणकोणते असू शकतात? इंटिजर, फ्लोट, बुलियन हे आपल्याकडे डेटा टाईप असू शकतात. यापेक्षा जसं स्ट्रिंग आहेत हे सगळे झाले डेटा टाईप. त्यामध्ये आपण काय करतो? विच काइंड ऑफ डेटा स्टोअर्ड म्हणजे आपण आपल्या व्हॅरिएबलमध्ये कोणत्या काइंड ऑफचा डेटा स्टोअर करू शकतो तर ते होतं ते आपण आयडेंटिफाय करू शकतो डेटा टाईपनुसार. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूयात डेटा टाईपचं क्विकली. ठीक आहे. आय डी इक्वल टू 10, नेम इक्वल टू नगरी टेक हब, सॅलरी. ठीक आहे. आता आपण काय करू? प्रिंट आय डी इज आय डी किंवा डायरेक्ट आय डी घेऊ आणि हे टाकू. ठीक आहे. त्यानंतर प्रिंट नेम इज नेम. त्यानंतर आपण प्रिंट सॅलरी इज. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की प्रिंट काय होणार आहे. काय प्रिंट होईल? काय एरर येईल सांगा बरं. 10 नगरी टेक हब 2020 प्रिंट होईल की एरर येईल? तुषार म्हणतोय आय डी 10 नगरी टेक हब नेम. आपण व्हॅरिएबल डिक्लेअर कशी करतो? व्हॅल्यू कशा असाइन करतो नेमला? सांगा बरं काय होईल इथं? नेम इज नगरी टेक हब. ठीक आहे. आता आपल्याला आपण काय करायचं की आता आपल्याला टाईप बघायचा. टाईप कसा आहे? तर आता आपण काय करू? टाईप बघण्यासाठी आपल्याला एक फ्लोट व्हॅल्यू घेऊयात ही. ठीक आहे. आणि आता आपण काय करूयात? टाईप घेऊयात. टाईप आय डी. आय डीचा टाईप सांगा बरं कोणता कशाचा टाईप काय येईल? आयडीचा टाईप काय येईल? नेमचा टाईप काय येईल? टाईप अजून अजून कोण सांगताय? आयडी हा इंटिजर येईल. करेक्ट. नेम हे काय येईल? कॅरेक्टर. कॅरेक्टर नाही येणार, स्ट्रिंग येणार. करेक्ट. नेम हे काय येईल? स्ट्रिंग येईल. आणि सॅलरी काय येईल? फ्लोट. करेक्ट. बघूयात आता आपण. हे बघा काय आलं? आयडी हे इंटिजर आला, नेम स्ट्रिंग आणि सॅलरी ही फ्लोट आली. ठीक आहे. तसंच पायथन मध्ये आणखी डेटा टाईप बिल्ट इन डेटा टाईप्स आहे. बिल्ट इन डेटा टाईप्स कोणकोणते आहेत सांगा बरं.
काही आयडिया बिल्ट इन डेटा टाइप्सची? बिल्ट इन डेटा टाइपचे जसं की इंट, फ्लोट, कॉम्प्लेक्स हे आहेत बिल्ट इन डेटा टाइप. जसं बूल आहे, त्यानंतर नन आहे, त्यानंतर सेट, त्यानंतर डिक्शनरी, टफल, हे झालेत बिल्ट इन डेटा टाइप. ओके, आता आपण एक एक एक्झाम्पल बघूयात बिल्ट इन डेटा टाइपचं. इथंच बघूयात. ठीक आहे, आता आपण इंटिजर डेटा टाइपचं एक्झाम्पल बघितलं, इंटिजर व्हॅल्यूचं. त्यानंतर फ्लोटचं पण बघितलं डेटा टाइपचं. ओके, एक कॉम्प्लेक्सचं बघूयात, कॉम्प्लेक्स नंबरचं. ठीक आहे, आता कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा कसा फॉर्म असतो, कसं लिहितात कॉम्प्लेक्स नंबर, काही आयडिया? हे जास्त विचारलं जात नाही हे कॉम्प्लेक्स नंबरचं, बट जे कोणी इंजिनिअरिंगला असेल, ITC असेल, त्यांना कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोग्राम असतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. तर तिथं ते विचारलं जातं कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोग्रामचं. जेव्हा तुम्हाला एक्सटर्नल प्रॅक्टिकल वगैरे घेतो ना, त्यावेळेसला कॉम्प्लेक्स नंबरचं फॉर्म्युला कसं असतो, A+B जे किंवा A+I हे जे असतात ना, तिथे विचारलं जातं A+B जे किंवा A-B जे असं. काय प्रिंट होईल सांगा बरं इथं? हम्म. आणि आता जर मी असं केलं A+B, आता काय प्रिंट होईल? काय प्रिंट होईल? हे तर करेक्ट आहे, ए आणि बी करेक्ट प्रिंट होईल, पण A+B काय प्रिंट होईल? 6+15J. ओके, 6+15J हे झालं कॉम्प्लेक्स नंबरचं प्रिंट. आता त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय करू आपण, इथंच घेऊयात इथं काय करतो, ट्रू घेतो. आणि बी काय करतो मी, आपण बुलियन डेटा टाइप बघूयात, इथे फॉल्स. ठीक आहे, आता मी प्रिंट करतो ए, काय प्रिंट होईल? ट्रू होईल की वन होईल? काय होईल आणखी सांगा? याचा ट्रू प्रिंट होईल. ओके, कारण आपण ते ट्रू मेन्शन केलं, आपल्याकडे डेटा टाइप डायरेक्टली तर कीवर्ड आहे, तो डायरेक्ट कीवर्ड आपण त्याच्यामध्ये मेन्शन केला डायरेक्टली, त्यामुळे ते झालं. आता बघा, आता मी हे बघा, आता हे करतो मी, आता काय प्रिंट होईल? ट्रूथ टेबल आठवा, ट्रूथ टेबल आठवा, 12वी मध्ये झाला असेल ट्रूथ टेबल, 1+1 अँड मध्ये काय होतं? ट्रू होईल, पण आता इथं आपलं वेगळं आहे ना. इथं काय होईल आता? ट्रू म्हणजे वन आहे, हे तर फिक्स आहे. हम्म? इथं काय होईल? इथं ऍडिशन होईल का ट्रूची? फॉल्स. आता इंटरनली काय होत असतं पायथॉन मध्ये बघा, हे जो बुल डेटा टाइप आहे ना, हा बुलियन व्हॅल्यू रिप्रेझेंट करत असतो, आणि याच्यात दोन व्हॅल्यू असतात, हे तर आपल्यामध्ये ट्रू अँड फॉल्स. पण पायथॉन इंटरनली रिप्रेझेंट कसं करतो, ट्रू म्हणजे वन आणि फॉल्स म्हणजे झिरो. आणि तुम्ही एम्प्टी स्ट्रिंग दिली तरी तो फॉल्सच मेन्शन करत असतो, लक्षात ठेवायचं. तर मग आता याच्यात ट्रू मध्ये तो इंटरनली काय घेणार, वन घेणार आहे. ठीक आहे, आता आपण तो इंटरनली वन होणार आहे. आपण इथं इथं का ट्रू आलं, कारण तो आपण ट्रू जो त्याला कीवर्ड दिला तो ऍज इट इज आपण प्रिंट केलाय. पण आता ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये काय होणार आहे, तो इंटरनली त्याला ट्रूला वन हे करणार आहे, मेन्शन करणार आहे. आता इथं काय यायला पाहिजे आउटपुट बघा आता, अरे सॉरी, बघा टू आउटपुट येईल, कारण ट्रू प्लस ट्रू म्हणजे वन प्लस, इंटरनली काय करतो तो वन मेन्शन करत असतो, त्यामुळे तो 1+1 म्हणजे
टू. आता काय येईल सांगा बरं मला. प्रिंट ए प्लस बी. आता सांगा काय येईल. करेक्ट. आता 1 येईल तो, कारण 1 प्लस 0 1. त्याच्यानंतरच आहे की आणखी एक आपण बघूयात नन. नन रिप्रेझेंट काय करतो की त्या एखाद्या व्हेरिएबल मध्ये काहीच व्हॅल्यू नाही, त्यावेळेसला आपण त्याला नन. नन आपल्याकडे एक डेटा टाइप आहे, आपण काय करू, ए इक्वल टू नन. ए इक्वल टू नन. ननचा एन कॅपिटल असतो. ठीक आहे. त्यानंतर प्रिंट ऑफ ए. काय प्रिंट होईल आपलं, नन प्रिंट होईल. आणि आता आपण याचा टाईप चेक करू. काय टाईप असेल बरं याचा ननचा, कोण सांगतंय ननचा काय टाईप आहे. काय टाईप असेल ननचा. ननचा काय टाईप आहे सांगा बरं, कोण सांगतंय. करेक्ट. ननचा टाईप आहे ननच. बघा, याचा टाईप आहे नन टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक सिक्वेन्सचे काही डेटा टाईप आहेत. बघा आता तुम्ही येस स्ट्रिंग माहित असेल. स्ट्रिंग म्हणजे काय माहिती आहे कोणाला. स्ट्रिंग म्हणजे काय असतं, सी जावा सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये झालं असेल स्ट्रिंगची डेफिनेशन, किंवा तुम्ही कॉलेजला असताना स्ट्रिंग सांगितलं असं काय. करेक्ट. पण त्याची विकिपीडिया डेफिनेशन सांगा काय भाऊ, काय असतं स्ट्रिंग म्हणजे काय. स्ट्रिंग म्हणजे काय, सिक्वेन्स. सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर ए वन बाय वन वन बाय वन स्ट्रिंग असतात. तुम्ही सांगितलं तेही करेक्ट आहे. जसं तुम्ही सिंगल कोट डबल कोट त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग मेन्शन करतो. तर स्ट्रिंगचे काय डेटा टाईप आहेत, स्ट्रिंगचे कोणते डेटा टाईप आहेत. तर स्ट्रिंगचे डेट एस टी आर, बाईट्स, त्यानंतर बाईट अरे, हे आहे स्ट्रिंगचे डेटा टाइप्स. ओके. म्हणजे सिक्वेन्सचे डेटा टाइप, जे काही सिक्वेन्स आहे पायथॉन मध्ये त्याला त्याच्यामध्ये आपण हे डेटा टाइप यूज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूयात इझी. सपोज मी घेतलं नेम वन इक्वल टू टेक हब. ओके. अँड नेम टू इक्वल टू काय घेतलं, निक नेम घेऊयात. ठीक आहे. आता हे तर पहिलं, आता मी काय ते एक्झाम्पल घेत नाही की प्रिंट नेम वन प्रिंट टू, डायरेक्टली काय करतो मी हे घेतो, प्रिंट नेम वन प्लस नेम टू. काय येईल याचं. तर त्याचे टेक हब निक नेम. ओके. म्हणजे आपण ते एकाच वेळेसला दोन्ही प्रिंट केलं. त्याच्यानंतर तुम्हाला बाईट्स डेटा टाइप माहिती आहे का, बाईट्स. कारण तुमच्या एका ग्रुपमध्ये एका लिस्टमध्ये किंवा एक अरे, तुम्हाला माहित असतं सी सी प्लस मध्ये अरे काय असतं. अरे काय असतं, एक त्याच्यात सिक्वेन्स ऑफ एलिमेंट असतात बघा, एकाच टाईपचे एलिमेंट असतात बघा. जसं तुम्ही इंटिजर डेटा टाइप घेतला ना अरे मध्ये, तर सगळे एलिमेंट इंटिजरच असतात त्याच्यामध्ये. ओके. तर ते जे व्हॅल्यू, ते जे ग्रुप ऑफ अरे, तर तो कशामध्ये रिप्रेझेंट केला जातो, बाईट्स मध्ये रिप्रेझेंट केला जातो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करता 0 to 256. म्हणजे 0 to 256 पर्यंत तुम्ही त्या बाईट्स डेटा टाइप मध्ये तुम्ही एलिमेंट स्टोअर करू शकता. पण एक कंडिशन आहे त्याची, तुम्ही त्या बाईट डेटा टाइप जर घेतला ना, तर त्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह नंबर स्टोअर करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बाईट डेटा टाइप फक्त आणि फक्त तुम्ही पॉझिटिव्ह नंबरच स्टोअर करू शकता. ते एक बाईट आपलं इनबिल्ट फंक्शन आहे पायथॉनचं त्याच्यामध्ये. आता आपण एक बाईटचं एक एक प्रोग्राम घेऊयात. सपोज x इक्वल टू एक अरे टाइप घेऊयात. जस्ट वी कॅन से द लिस्ट 40 50. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याला बाईट्स मध्ये कन्वर्ट करूयात, बाईट्स ऑफ एक्स. ठीक आहे. आणि प्रिंट करूयात. काय प्रिंट करूयात, टाइप्स ऑफ वाय. याचा आपल्याला डेटा टाइप काय येईल बघा. आपला डेटा टाइप येईल याचा काय येईल, बाईट्स. बघा काय आला डेटा टाइप याचा, बाईट्स. याचा टाइप्स आला बाईट्स. बघितलं.
आता आपण काय करू, हे जे इलेमेंट आहे हे इंडेक्स नुसार इंडेक्स थ्रू काय करू आपण ऍक्सेस करू. आता इंडेक्स थ्रू कसं ऍक्सेस करायचं, आता जर थोडं तुम्हाला बेसिक माहित असेल ना प्रोग्रामिंगचं, तर तुम्ही इझिली सांगू शकता इंडेक्स थ्रू काय आउटपुट येईल याचा. प्रिंट, मी थोडस इंडेक्स काय करतो, ठीक आहे, प्रिंट y ऑफ 4, प्रिंट y ऑफ 2, काय आउटपुट येईल सांगा बरं. हम्म, करेक्ट, कारण इथं आपल्याला माहिती आहे की इंडेक्स स्टार्ट होतीये 0 पासून, कारण अरेचा मेन कन्सेप्ट माहितच आहे तुम्हाला की अरेची ऑलवेज इंडेक्स स्टार्ट होती 0 पासून तर एंड होती नंबर ऑफ एलिमेंट -1. ओके, करेक्ट. ओके, त्यानंतर आपण काय करूयात, आपण तर लूप तर फ्युचर मध्ये बघणारच आहोत लूप. आपण एक लूपचं एक एक्झाम्पल घेऊयात, हेच जे एलिमेंट आहे आपण त्याला काय करू, लूपनी प्रिंट करूयात, फॉर लूपनी, फॉर ए इन वाय, म्हणजे वाय मध्ये जेवढे इलिमेंट आलेले आहेत ते ए मध्ये टाकायचे आणि प्रिंट काय करायचं, ए. आता काय आउटपुट येईल, ऍज इट इज सिरीज प्रिंट होईल. करेक्ट, 10 20 100 14 40 50. ओके, ऍज इट इज आपली सिरीज प्रिंट झाली. पण तुम्ही ना याच्यामध्ये जी व्हॅल्यू टाकली, आता 10 50 टाकली, तर ही जर 250च्या अबोव टाकली तर काय होईल बरं, जर एका ठिकाणी 100 आहे, ती जर तुम्ही 500 टाकलं तर काय होईल. आपण तर सांगितलं की ती बाईटची रेंज किती असते एका व्हॅल्यूची, 256, तर काय होईल जर मी आता हे जे व्हॅल्यू ते 0 to 256 आहे, मी काय करतो इथं, मी काय करतो 200 टाकतो किंवा 20,000. ओके, काय एरर काय होईल, रन होईल, काय एरर देईल, करेक्ट, तर एरर देईल. कारण का, कारण त्यांना आपण मी काय सांगितलं की त्याची रेंज फक्त 0 to 256 आहे, त्याच्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू शकत नाही 256 पेक्षा, जसं 257 258 लाईक दिस वे. ओके, त्यानंतर त्यानंतर आपण बघूयात की लिस्ट डेटा टाईप, आपण हे नंतर बघणारच आहोत, ज्यावेळेसला नेक्स्ट नेक्स्ट जाणार आहोत त्यावेळेसला हे सगळे डेटा टाईप बघणारच आहोत डिटेल्स. पण आज आपण नॉर्मल बघूयात लिस्ट डेटा टाईप, किंवा नंतर बघूयात लिस्ट, टपल, रेंज, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा आपण ते सेट डेटा डिक्शनरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत ना त्यावेळेसला डिटेल्स मध्ये बघू त्यासोबतच. ओके, आता क्विकली ऑपरेटर्स आहे, ऑपरेटर्स काय पाहतो ना, ऑपरेटर्स म्हणजे काय, काय ऑपरेटर्स, ऑपरेटर्स कोणकोणते आहेत पायथॉन मध्ये, किंवा ऑपरेटर्स काय, ऑपरेटर्स म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करताय. ठीक आहे, जसं तुम्ही कॅल्क्युलेटर करताय, कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेशन करतात तुम्ही, तिथे टाकत असताना ए प्लस बी, ए मायनस बी, हे काय, किंवा मायनस प्लस प्लस, हे सगळे ते झाले ऑपरेटर्स. तुम्ही काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतात, परफॉर्म सर्टन ऍक्शन, परफॉर्म सर्टन ऍक्शन. ओके, ऑपरेटर म्हणजे परफॉर्म सर्टन ऍक्शन, तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म करतात, जसं की ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 2, सी इक्वल टू ए प्लस बी, आणि प्रिंट सी. इथं ऑब्विसली इथं 3 प्रिंट होणार, कारण ए प्लस बी हे काय झालं ऑपरेटर. ठीक आहे, कारण फर्स्ट असाइन व्हॅल्यू केली ए ला 1, बी ला 2, आणि व्हॅल्यू बोथ व्हॅल्यू आपण ऍड केल्यात व्हेरिएबल सी मध्ये, आणि परफॉर्म केलंय ऑपरेशन त्याचबरोबर, कारण हे इक्वल टू हे एक ऑपरेटरच आहे, आपण इक्वल टू व्हॅल्यू असाइन करतोय व्हेरिएबलला.
त्याला काय म्हणू शकतो आपण, असाइनमेंट ऑपरेटर. कोणतं, असाइनमेंट ऑपरेटर. प्लस हे ऍडिशनल, हे पण एक ऑपरेटर आहे, प्लस प्लस ऑपरेटर आहे. त्याच्यामुळे आपण या प्लस आणि इक्वल टू ला काय म्हणू शकतो, ऑपरेटर म्हणू शकतो. म्हणजे आपण व्हेरिएबल एबीसी हे जे ऑपरेशन हे परफॉर्म केलंय ह्या ऑपरंड्स वरती, ए अँड बी ऑपरंड्स, प्लस हे काय झालं, ऑपरेटर्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की ऑपरेटर कोणकोणते आहेत. जसं तुम्ही आता कॉलेज स्टुडंट आहात, तर कॉलेजमध्ये एक्झाम्पल, कॉलेजमध्ये एक्झाम्पल येत असेल की युनरी ऑपरेटर काय आहे, बायनरी ऑपरेटर काय आहे, टर्नरी ऑपरेटर काय आहे, तुम्हाला एक्सटर्नल विचारलं असेल ना. ज्यावेळेसला तुम्ही एक्सटर्नल प्रॅक्टिकलला येतात, तेव्हा त्यांनी काही विचारलं काय, युनरी बायनरी ऑपरेटर काय असतात. युनरी ऑपरेटर म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच एकच सिम्बॉल असतं. जसं ए प्लस प्लस, ए मायनस मायनस, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेशन, म्हणजे ते युनरी एकाच वेळेस. बायनरी म्हणजे काय, दोन ऑपरंड्स एक ऑपरेटर म्हणजे बायनरी, बरोबर. टर्नरी म्हणजे काय, कंडिशनल स्टेटमेंट्स. आता तुम्ही जर सी सी प्लस मध्ये असेल तर कंडिशन स्टेटमेंट तुम्ही पहिला एकाच याच्यामध्ये तीन क्वेश्चन मार्क कोलन हे झाले कंडिशनल कंडिशन स्टेटमेंट, म्हणजे तीन असतात, आयदर ट्रू ऑर फॉल्स. कंडिशन म्हणजे जर व्हॅल्यू ट्रू असेल पहिली, तर त्याचं प्रिंट करायचं काय असेल ते, नसेल तर सेकंड प्रिंट करायचं, त्याला कंडिशनल ऑपरेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ ऑपरेटर बघूयात. ठीक आहे. पहिला आहे अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर म्हणजे काय, की आपण अरिथमेटिक ऑपरेशन वरती ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन ते आपण परफॉर्म करू शकतो. ओके. असे ऑपरेशन म्हणजे अरिथमेटिक ऑपरेशन. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलो, हे ऑपरेशन म्हणजे अरिथमेटिक ऑपरेशन, सॉरी अरिथमेटिक ऑपरेटर. त्यानंतर सेकंडचा जो आहे रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे कोणकोणते येतं, सांगा बरं मला, रिलेशनल ऑपरेटर कोणकोणते आहेत. ठीक आहे. लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे झालेत रिलेशनल ऑपरेटर्स. त्यानंतर तिसरा आहेत लॉजिकल ऑपरेटर. तिसरा जो आहे तो लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. लॉजिकल ऑपरेटर मध्ये काय काय आहे, अँड, ऑर, ट्रू फॉल्स, हे आहे लॉजिकल्स. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये तर माहितच आहे की आपल्याला इक्वल टू हे बघितलं आपण, असाइनमेंट ऑपरेटर त्याच्यामध्ये बघितलं इक्वल टू. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आणखी कोणता ऑपरेटर आहे सांगा बरं, मेंबरशिप ऑपरेटर आहे बघा आपल्याकडे, मेंबरशिप ऑपरेटर. पायथॉन मध्ये मेंबरशिप ऑपरेटर, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इन, नॉट इन, हे जे आहेत ना हे मेंबरशिप ऑपरेटर आहे. तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया ते ऑपरेटरचे एक्झाम्पल काय आहे, ऑपरेटर अर्थमॅटिक ऑपरेटरचे कसे एक्झाम्पल आहे, रिलेशन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर, हे सगळ्यांचे एक्झाम्पल बघूयात. आणि ह्या सगळे ऑपरेटर यूज करून आपण एक सिम्पल प्रोजेक्ट बनवूयात. आपण काय म्हणू शकतो, एक स्मॉल पीओसी काइंड ऑफ, म्हणजे आपण एक सगळ्यांना मिळून एक छोटासा प्रोजेक्टचे टास्क देऊयात आणि ते प्रोजेक्टचे टास्क सगळ्यांनी थोडे कम्प्लीट करायचे. ओके.